किती वेळ लागेल काही कळणार आहे? जान्हवी बरी होती ना? हो म्हणजे थोडा त्रास होत होताच तिला. व्हायलाच पाहिजे, चांगलं असतं. आणि या महिन्यात जन्माला येतं ना बाळ म्हणजे केप्रिकॉन, एकदम टफ, लढाऊ वृत्तीचं, फ्रेंडली, केअरिंग आणि लव्हिंग असणार. मी तर पत्रिकाच काढायला सुरुवात केली जवळपास. ती काढणारच आहे मी, पण एक्झॅक्ट टाइम कळला ना की त्यानंतर. वा. आता फक्त जनरल स्वभाव सांगितला मी. पण तू हे जे काही वर्णन केलंयस ना ते सेम माझ्यासारखे हुबेहूब. अरे तेव्हा नको हा. पुन्हा एक बेबी नको घरात. ए कांता, तुला ना नातच झाली पाहिजे, माझ्यासारखीच झाली पाहिजे, म्हणजे बरोबर कळेल. बेबी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. हसताय काय? कावळा म्हणालास तू मला? नाही मी मला गाय म्हणतोय, तू डोमकावळा आहेस. कांता, अरे काय चाललंय तुमचं? कुठे आहात तुम्ही? मी ना ह्याच्याशी आता बोलणारच नाही. नक्की प्रॉमिस? कांता गप्प बसा. अरे तू बोलणार नाहीस ना, मला गप्प बस काय म्हणतेस तू? कांता, आजी आजोबा झालायत तुम्ही तरी भांडणं सुरूच आहेत तुम्ही. तरी मी म्हणत होते दोघांपैकी एकाला कोणीतरी हॉस्पिटलला नेऊया. मी तेच सांगत होतो हिला की तू घरी थांब म्हणून. एक त्रास ऑलरेडी घरी आहे शहराच्या रूपाने, दुसराही घरीच राहिला असता ना. त्रास आहे मी त्रास. भाऊजी गप्प बसा. काय चाललंय? श्रीला मुलगी. अभिनंदन. आईला फोन करून सांग. आईला सांगूया ना आपण. हो मुलगी. वा वा वा. सगळ्यांना मुलगीच हवी होती, झाली. बरं मी आता निघते. तू मला घरी बसवणार नाही आता, मी निघतेय. अरे हो बाबा, ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरलाच घेऊन निघतेय. हो हो, नर्मदा येते का? हो, डबा द्यावा लागेल ना तिला. ठीक आहे ठीक आहे, तिला येऊ दे, पण मी निघणार आहे आता. हो मी येतेच आहे तिकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. किती गोड आहे ग. आपण बाहेर जाऊन बोलूया, इथे नको बोलायला. हो, जान्हवीला पण जरा आराम करू दे. हो, नाहीतरी बाळाला पाहिलंच आता. जाऊया आता. चला चल, बाहेर थांब. तरी मला वाटलंच होतं. काय जान्हवीला मुलगी होणार आहे? नाही नाही, आज उद्याकडे होईल म्हणून. ते तुला वाटलेली प्रत्येक गोष्ट बरोबर कशी काय होते? मग हुशारच आहे मी. चला ना. हे पण बरं झालं जान्हवीला मुलगी झाली ते. हो, मला पण मुलीच आवडतात. हे मनीष, आपण सुद्धा मुलगीच अडॉप्ट करायची. हा हो, आपलं ठरलंय आता तसं. बरं चल आता लवकर, मला जान्हवीला मी कधी भेटते असं झालंय. हो हो हो, काढतोय बाई. सर का झालं आपण आजच्या फायनली. हो ना, बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. हो ना. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उगाच बाळाला हात लावायला जायचं नाहीये. हात पाय स्वच्छ धुवायचे, सॅनिटायझरने हात साफ करायचे, मगच आत जायचंय, कळलं ना? आणि हो, उगाच पाप्या ब्याप्या घ्यायच्या नाहीयेत बाळाच्या, कळलं ना? तुमचं प्रेम आणि बाळाला विचारलेलं इन्फेक्शन व्हायचं. डॉक्टरांनी सांगितलंय ते श्वासाने सुद्धा होऊ शकतं. हो ना, म्हणून तुम्ही सगळ्यांना कळवून टाकलंय, कुणी येऊच नका हॉस्पिटलमध्ये भेटायला. सरळ घरी या किंवा मग डायरेक्ट बारशालाच या. बरोबर आहे. आपलं बाळ किती गोड आहे ना. हो ना, चेहरापट्टी अगदी श्रीसारखी आहे. एवढ्या लवकर कळतं का वहिनी?
मला आपलं वाटतं. पण मुलगी पितृमुखीच असावी असं म्हणतात ना. हो, आणि मुलगा मातृमुखी. मला काय वाटतंय माहितीये, ती माझ्यासारखी दिसतीये. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय की आईंसारखं दिसतंय. तेच म्हंटल ना मी, श्री आईसारखाच दिसतोय. हो ना, पण मी पण तर आईसारखीच दिसते. हिला ना नेहमी स्वतःच घोडं पुढे तामटवायचं असतं. नाहीतर काय. ए, पिंट्या घरी गेला का? हो, पण परत येणार आहे तो. हे कांता आणि श्री अजून का आले नाही? इतका वेळ लागतो का कॉफी प्यायला? तर त्यांच्याकडे तुझं काय काम आहे? सॅनिटायझर मागवायचं होतं मला. आहे रूम मध्ये. हा वहिनी, पोचलात का घरी? बरं बरं. नाही नाही, आम्ही आहोत ना, हॉस्पिटलमध्येच आहोत. आई निघाल्या का? मग आईंबरोबरच येतो ना घरी. नाही नाही, आहो वहिनी, कारण हॉस्पिटलमध्ये एकालाच कोणाला तरी थांबता येणार आहे. पण श्री थांबतोय. हो हो, आम्ही येतो. काय म्हणाली? काही नाही, पोहोचल्या घरी. ए, जान्हवीला डिंकाचे लाडू उद्यापासून द्यायचे ना आपण. हो ना, डॉक्टर म्हणाले तसं. आणि कॅल्शियमही वाढवायची गरज आहे ना. इंदुवहिनी, मेथीचे आणि अळीवाचे लाडू केलेत ना आपण घरी? आईंनी सगळं केले. कमाल करते आई पण, खरंच खरंच ग. चला, मुलगी झालीये, बरं झालं. मामा, बाची आली हो. आजी, नात आली बरं का. आणि बाबा महत्वाचं म्हणजे ताई आणि बा दोघही अगदी सुखरूप आहे. देवाची कृपा रे बाबा. सुनीताला कळवलं का? हो, फोन केला तिला. हो ना. ती परस्पर जाऊन येते म्हणाली. हो. इथं येताना मिठाईच घेऊन येते म्हणाले. बाबा, बाळ ना फारच क्यूट आणि फारच हेल्दी आहे. अहो, आपण जाऊया ना. हो, जाऊया ना. ए आई, नको. म्हणजे ताईला परवा डिस्चार्ज देणारच आहेत, आपण तेव्हाच जाऊया ना घरी बघायला. अरे पण बाबा, ऍक्च्युली डॉक्टर सांगत होते की बाळ खूप नाजूक असतं, त्याला पटकन कसलं तरी इन्फेक्शन होऊ शकतं. आणि आपल्याला काय माहित ना आपण कोणकोणते जर्म्स कॅरी करतो. सो नको ना, तिला घरी येऊ दे, मग आपण घरी बघायला जाऊ. बर बरं, मग आपण असं करूया, जानूशी फोनवर बोलूया. हो, मला भाऊजी म्हणालेत इनफॅक्ट की ताईला जाग आल्यानंतर ते फोन करणार आहेत. मग त्यांनाच विचारून घेऊ आपण. शांतपणे बोलू, ते म्हणतील तिकडे जाऊ, घरी हॉस्पिटलमध्ये. अहो, मला सारखी तीच काळजी लागून राहिली होती. नॉर्मल होते की सिझरियन करावं लागतंय म्हणून. बरं झालं बाई, नॉर्मल झालं ते. ते कशी आहे रे, कोणासारखी दिसते? ताईसारखी की बाबा, नाक आहे ना, नाक ताईसारखं दिसतं. आणि एक चल रे, असं काही नसतं रे बाळा. अगं- अरे नाही नाही, नंतर बदलतात रे. अगं नाही, खरं. अरे ते ना फक्त भूक लागली की उठताय. तुला कसं वाटतं आता? खूप छान. आई म्हणाला ना, बाळाचा चेहरा पाहिला ना की सगळं विसरून जाशील. तसं सगळं विसरले रे मी आता. आई होणं खरंच अवघड आहे जाणं. बाळाला जन्म देताना खरंच स्त्रीचा दुसरा जन्म होतो. हॅट्स ऑफ टू यू. रादर समस्त स्त्रीत्वाला अगदी गुडघे टेकून चला. काय रे श्री, खरंच आई होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पटलंय मला. बाप होणं पण सोपं नाहीये. नाही ग, आम्ही काय तुमच्या इतकं सहन करत नाही. ए श्री, तू बाळाला पहिल्यांदा हातात घेतलंस ना, तेव्हा कसं वाटलं तुला? मला मी ना पहिल्यांदा थोडासा घाबरलो होतो. म्हणजे बघ ना, थोडस छोटस पिलू आहे आपलं. मी इमोशनल झालो, मी रडलो. बाप झालो ना आता, जबाबदारी वाढली. म्हणजे ना, सायकोलॉजिकली सुद्धा बाप होणं काही फार सोपं नाहीये, अवघड आहे. काय काय वाटलं मला त्या क्षणी तुला सांगतो. मला एवढा आनंद झाला होता ना. आणि जेव्हा मी आपल्या या पिलाला हातात घेतलं ना, हो हो, त्या क्षणाचं तर मी शब्दात वर्णनच करू शकत नाही. वेलाच आहे ना आपला बाबा.
तरी पण मला खूप छान वाटतंय. सगळे येऊन गेले रे. आई आजी पण आल्या बिचाऱ्या. हो तरी बरं तू तुझ्या बाबांना नका येऊ म्हणालीस, नाहीतर बिचारे तेही आले असते. एवढी दगदग झाली असती त्यांची. खरंच खूप दगदग झाली असती त्यांना. बाकी सगळ्यांना तर आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊच नका असं म्हणाली बेबी. जान्हवी एकदा घरी आली की मग जान्हवी आणि बाळ दोघांनाही भेटा असं म्हणाली. हो ना, तरी मनीष गीता पण येऊन गेले. ते काय ऐकणार आहेत का तिचं? मला बरं वाटलं पण. बेबी त्याची झाली सगळी हायजीनची कर्मकांड सुरू. काय ब्लंटली सांगत होती माहिती सगळ्यांना, एक तर तुम्ही घरी या नाहीतर थेट बारशाला या, आता काही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊ नका. मला ना ते फार जरा ऑड वाटत होतं. कसं काय ती बोलू शकते बाबा? हो पण बरं आहे अरे एका अर्थी. जान्हवी पण सगळे खूप खुश आहेत हा? खरंच. तुला आराम करायचा आहे? नाही, आज ना मला अगदी रिकामं झाल्यासारखं वाटतंय. आय लव्ह यू श्री. माझं ना आज तुझ्यावरचं प्रेम अनेक पटीने वाढलंय. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू बोथ. आय लव्ह यू. वेडाच ना आपला बाबा. बाबा आय लव्ह यू म्हणाले. कुणाला? तुम्हाला पण म्हणायचे बाबांना आय लव्ह यू? हो असं झालं. काय म्हणतायत बाबा? गाववाली. अरे आलास? डबाच भरते मी बघ. हा घे रिका मॅडम. हा बरं झालं आणलं. सकाळपासून तिकडेच होतास, काय खाल्लंस तरी आहे का? नाही पण मला चहा दे ना. देते लगेच देते. काय गोड आहे रे पिल्लू. मला ना हॉस्पिटलमधून घरीच यावंसं वाटत नव्हतं, पण बाकी कोणी हलायलाच तयार नाही ना जान्हवी जवळून. काय करणार, स्वयंपाक पाण्याचं कोणीतरी बघायलाच हवं होतं, म्हणून मग मी आले घरी. फोन आल्या आल्या बेबीनी पेढे वाटायला सुरुवात केली. आम्ही सगळे ना हॉस्पिटलमधूनच विघ्नेश्वराला गेलो होतो. आई किती हळव्या झाल्या होत्या बघितलंस? आणि जान्हवीला काय म्हणाले ऐकलंस ना? माझ्या ते डोळ्यात टचकन पाणी चाललं. बाळाकडे बघून म्हणाल्या, जिवंतपणीच तुझ्या पोटी जन्माला आले मी. अरे यांचे 6-7 वेळा फोन आले. त्यांच्या जीवाला कुठे चैन पडतंय. मी म्हंटल त्यांना आता काम बिम पुरे झालं, लवकर परत या. बघ येतीलच आता. बाळाला बघायला धावत परत येणार. हे घे. श्री काय झालं रे? आई मी आज जेव्हा जान्हवी बरोबर आत होतो ना तेव्हा मला कळलं, एका बाळाला जन्म देताना एका आईला काय यातना सहन कराव्या लागतात. केवढं भयानक आहे गं सगळं. आई मला ना याआधी तुझ्याबद्दल इतकं कृतज्ञ कधीच वाटलेलं नाहीये. तुझे अनंत उपकार आहेत माझ्यावर. आणि जे मी या जन्मात कशाला, मी कुठल्याच जन्मात फेडू शकणार नाही. मी ना आई आज ना मी आई होण्याचा अख्खा प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. आज ना मला माझ्या मुलीने एक धडा शिकवला. कसला? आईपेक्षा जगात दुसरं काहीही महत्वाचं आणि मोठं नाही. श्री बाळा, तू माझ्या पोटी जन्माला आलास ना, त्यांनी माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय. माझं सगळं आयुष्य तुझ्या भोवती फिरतंय. हो ना.
ह्यांचाच असणार बघ. घ्या घ्या. हॅलो, हो झाली ना, मुलगी झाली. आजोबा झालात तुम्ही. नाही, आता लवकर परत या. जान्हवी आणि बाळ दोघंही अगदी सुखरूप आहेत. 1-2 दिवसात सोडतील सुद्धा घरी. नॉर्मल झाली ना डिलिव्हरी. आजोबा. काय काय म्हणतोय बाबा असं विचारताय. आता लवकर या हा, बास झालं काम. कुठे हो? ऍक्शन होते की कळत बघ किती. या पणजी आजी केली जा. आले बाबा, बोले बाबा. पणजी सोनी माझी सोनी.
चेहरा अगदी आईंच्या सारखा नाही आणि नाक श्री सारखं. डोळे जान्हवी सारखे आहेत पण मी माझ्यासारखी म्हणतीये ती. चला आत तरी येऊ दे झाली. काय झालं? जान्हवी बेबी आत्या अहो किती छान सजवली आहे ती खोली. मी नाही कांतानी त्यांनी केलं हे सगळं. बरं बरं ते जाऊ दे. सूप पी बरं मला सांग कसं झालंय. तुम्ही केलंय? हो वेगळंच आहे, खूप छान आहे. आवडलं तुला? खूप. अगं मी रेसिपी शिकते ना नवीन नवीन, तर नवीन चॅनल आलाय लिव्हिंग फूड्स नावाचा. त्याच्यावर मदर केअर नावाचा एक शो येतो. त्याच्यात दाखवतात वेगवेगळ्या रेसिपीज. अय्या खरंच? हो मी पण बघत जाईन आता तो चॅनल. हो आता तू बघूच शकतेस. सुट्टीच आहे ना तुला आता. आठवणीने बघ. चॅनलचं नाव आहे लिव्हिंग फूड्स आणि शोचं नाव आहे मदर्स केअर. हो. ओके पिऊन टाकायचं आता सगळं हे.